तर अँसिबल काय आहे हे बघितलंय. अँसिबल काय आहे तर एक कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल आहे जो आपल्याला यूज करायचा आहे मल्टिपल होस्ट मशीन्स कॉन्फिगर करण्यासाठी. ठीक आहे. आणि हा आहे ओपन सोर्स IT ऑटोमेशन इंजिन दॅट सिम्प्लिफाइज द कॉम्प्लेक्स ऑर्केस्ट्रेशन. ठीक आहे. आणि कॉन्फिगर मॅनेजमेंट, ॲप्लिकेशन डिप्लॉयमेंट अँड प्रोव्हिजनिंग टास्क बघितलं आहे आपण. नॉर्मल इन्फॉर्मेशन त्यानंतर आपण हा काम कसं करतो ते सुद्धा बघितलेलं आहे. कोणत्या प्रोटोकॉलवर काम करतो हा SSH प्रोटोकॉलवर काम करतो, 22 पोर्ट नंबरवर काम करतो. परफेक्ट आहे. आणि पुश बेस मेकॅनिझम म्हणतात त्याला, राईट. तो काय करणार मेसेजेस पुश करणार और कंटेंट पुश करणार. आपण डायग्रामॅटिकली याला काय बोलणार मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर, राईट. तर मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर मध्ये तो काम करतोय. आणि देन त्यानंतर काय केलं आपण एक होस्ट मशीन क्रिएट केली आहे आणि होस्ट मशीनचा ऍक्सेस घेतला आहे युजिंग SSH. अँसिबल सर्व्हर कम्युनिकेट करणार कोणासोबत होस्ट मशीन सोबत लाईक दिस. करेक्ट आहे. हां. आणि ती सगळी प्रोसेस आपण करून बघितली आहे. इन्स्टॉलेशन झालं आहे. होस्ट मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. दोन्ही पण मशीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हा आहे इथे आपला अँसिबल सर्व्हर sudo -i. ठीक आहे. त्यानंतर इथे आपली बेस डायरेक्टरी काय आहे अँसिबलची बेस डायरेक्टरी बघितली आपण काल. कोणती आहे /etc/ansible. पक्का /etc/ansible. तर इथे आपल्याला ह्या काही डायरेक्टरीज दिसत आहेत आणि फाईल्स दिसत आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट फाईल्स आहेत अँसिबल साठी. पहिली फाईल कोणती आहे ansible.cfg. यामध्ये आपण काय करणार तर डिफॉल्ट मध्ये ज्या काही सेटिंग्स आपण करून ठेवायच्या असेल त्या सगळ्या सेटिंग्स आपल्या CFG फाईल मध्ये होईल. बाकी दुसरी कोणती फाईल आहे होस्ट फाईल. तर यामध्ये काय असतं यामध्ये तुमच्या होस्ट मशीनचे IP ऍड्रेसेस असणार. म्हणजे ही काय आहे इन्व्हेंटरी फाईल आहे. कळलं. ठीक आहे. आणि आपण एक की आपली जे ऍक्सेस करण्यासाठी लागते होस्ट मशीनला ती इथे कॉपी केली आहे. क्लिअर झालं. आता याच्या समोरचा कंटेंट बघणार. तर समोरचा कंटेंट असा आहे की आपल्याला आता काय करायचं आहे कॉन्फिगरेशन फाईल्स लिहायला सुरुवात करायची आहे. कोणत्या लँग्वेज मध्ये लिहितो आपण YAML लँग्वेज मध्ये लिहितो. तर YAML लँग्वेज मध्ये आपल्याला फाईल्स लिहायचे आहे. तर सिंपल आपण काय करणार आपल्या रेपॉझिटरी मध्ये येणार. Kedit आपलं संपलेलं आहे. टेराफॉर्म आपलं संपलेलं आहे. तर हे क्लोज. करेक्ट. नाव we are going to create one more directory here, Ansible directory, right. Before that I need to close all those open files. Okay, perfect. So everything is in now. Control. Good. So here in outside we can create our now Ansible here. चला. आणि Ansible मध्ये आणखी एक काय राहणार Ansible मध्ये आता आपल्याला एक सिंपल सी फाईल क्रिएट करायची आहे sample.yml. कोणत्या एक्सटेन्शन राहणार याचं YML. ठीक आहे. ओके. देन त्यानंतर इथे आता आपल्याला फाईल लिहायची कशी ते बघावं लागेल. काही सिंटॅक्स वगैरे काही माहिती आहे का आपल्याला नाही माहिती. बरोबर. तर ते कसं लिहिणार तर ते लिहिणार आता आपण चेक करून घेणार की Ansibleचे सिंटॅक्सेस कसे असणार. बरोबर. तर Ansible configuration file Ansible YAML syntax. ठीक आहे. तर यामध्ये आपण बेसिक सी सिंपल फाईल कशी लिहायची ते बघून घेऊ. YAML फाईल ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये लिहिली जाते. तर त्याची सुरुवात कशी करायची तर इथे आपल्याला लिहावं लागतं नेम. काय लिहावं लागतं नेम. नेम आता हे कशाच असतं
आता हे मी मला आयडिया आहे म्हणून मी डायरेक्ट लिहितोय. आता हे नेम कशाचं असणार? पूर्ण प्लेबुकचं नाव. ठीक आहे, याला काय म्हटलं जाते या कॉन्फिगरेशन फाईलला? प्लेबुक. तर इथे पूर्ण प्लेबुकचं नाव म्हणजे त्या कॉन्फिगरेशन फाईलचं नाव तुम्हाला काय ठेवायचं आहे? तर माय फर्स्ट प्लेबुक समथिंग असं नाव द्या. ठीक आहे, आलं लक्षात? देन त्यानंतर आता इंडेंटेशन प्रॉपर द्यायचे. 1 2. ठीक आहे, स्पेस. नेक्स्ट इथे आता आपल्याला काय करायचं आहे? काही कामं करायची. तरी कुठे करायची? कुठे करतो आपण हे काम? जे काही आपल्याला कॉन्फिगरेशन करायची आहे तर कुठे करतो आपण? होस्ट मशीन्सवर करणार ना. एन्सिबल सर्व्हर स्वतःवर काय करणार काय नाही. तर इथे तो जाणार होस्ट. ठीक आहे, आणि कोणते होस्ट? एखादा ग्रुप आहे का वेब सर्व्हर नावाचा? नाहीये. किंवा जर इथे लोकल होस्ट असेल तर एन्सिबल स्वतःवर काम करेल. लोकल होस्ट असेल तर एन्सिबल स्वतःवर काम करेल. आपण जेनकिन्स मध्ये पण बघितलं, लोकल होस्ट असतो तर तो स्वतःवर काम करतो. समजलं ना? हा, तर इथे आता आपल्याला काय पाहिजे? होस्ट ऑल. जे पण होस्ट आहे त्याच्याकडे सगळ्यांवर तो काम करेल. ठीक आहे, अप्लाय करेल. तर सिंटॅक्स आलाय का चेक करून घेऊ आपण. हा, सी नॉट लाईक दिस. एखादी फाईल त्याने क्रिएट करून दिलेली वर्किंग विथ प्ले बुक्स. ओके, हा इथे आता सेपरेट एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर एखादी सॅम्पल फाईल एक सिंपल सी सॅम्पल फाईल मी तुम्हाला दाखवतोय. तर सी मी जे लिहितोय मी स्वतःहून लिहितोय का नाही? याचं बघा, नेम इक्वल्स टू, हा नेम म्हणजेच काय? आपल्याला त्या फाईलमध्ये काय करायचं आहे ते तुम्ही इथे डिस्क्राईब करताय. त्यानंतर काय लिहिताय? होस्ट ऑल. आणि यानंतर आता तुम्हाला करायचं काय आहे तर ते लिहिलं जातं टास्क मध्ये. कशामध्ये? टास्क मध्ये. आता इथे येणार तुमचा पहिला टास्क 1 2 कोमा पहिला टास्कचं नाव. पहिल्या टास्कचं नाव काय असेल? लेट्स कन्सिडर करा प्रिंट व्हॉट टायगर समथिंग असं काहीतरी. ठीक आहे, आता हा टास्क आहे आपला की नाव काय करायचं आपल्याला? प्रिंट करायचं आहे. तर नॉर्मली प्रिंट करण्यासाठी कोणती कमांड यूज करता तुम्ही? प्रिंट करण्यासाठी कोणती? हा, इको. हे असं हात ठेवून बोलशील तर मला कसं ऐकू येईल? इको, बरोबर आहे. बट आता आपण काय यूज करतोय? एन्सिबल. तर एन्सिबल मध्ये इकोचं काम कोण करणार? तो मॉड्यूल चेक करावा लागेल. इथे जे काही आपण यूज करणार एन्सिबल मॉड्यूल हा वर्ड यूज करणार त्याला. ठीक आहे, इथे कमांड एन्सिबल कमांड और एन्सिबल मॉड्यूल हे यूज करायचं आपल्याला. तर इथे आता हे डिबग काय असेल? डिबग. जे काम करणार कशाचं? इको वाला. तर डिबग लिहिल्यानंतर आपल्याला कोणता मेसेज प्रिंट करायचा आहे ते इथे द्यावं लागते. 1 2 MSG. ठीक आहे, आणि देन इथे आपल्याला डबल कोट्स मध्ये लिहावं लागेल हॅलो आय एम टायगर. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, तर हा झाला एक छोटासा काम तुमचा की काय करताय तुम्ही? एक मेसेज प्रिंट करताय. कुठे करताय? तर कुठल्याही होस्ट मशीनवर करताय. समजलं? ठीक आहे, तसंच तुम्हाला जर दुसरा टास्क लिहायचा असेल तर दुसरा टास्क तुम्ही इथे लिहा. तर इथे मल्टिपल टास्क असणार. काय असणार? मल्टिपल टास्क, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही डिफाईन करणार. प्रिंट लायन समथिंग. ओके, आणि इथे काय येणार? लायन. कळलं? तर 2 टास्क झाले आपले.
काय करायचं आता आपण याला एक्झिक्यूट करून बघून घेऊ. तर सिंपल याला पुश करा. एकदम सिंपल सी फाईल आहे ना, काय कन्फ्युजन इथे? कमिट मध्ये काय असणार? हे थोडंसं स्टक झालेलं दिसत आहे, बट नो वेरीज. ठीक आहे. तर इथे बघा ही जी फाईल दिलेली आहे एकदम सॅम्पल फाईल. सॅम्पल फाईल आपल्याला त्याच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये पण मिळेल, बट आता ते सर्च करावं लागेल. ठीक आहे. हा, तर इथे बघा ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण लिहिलंय. ठीक आहे. 2 टास्क दिलेले आहे आणि इथे बघा टास्क मध्ये काय दिलेलं आहे, दुसरं एक टास्क दिलेलं आहे HTTP. हे आपण करणार आहोत, डोंट वरी. फक्त आपण सध्या आता काय बघतोय, डिबग मेसेज कसं करायचं, प्रिंट वाला मेसेज कसा काम करतोय, तो मॉड्यूल कसा काम करतोय ते बघणार. तर आपण लिहिलेली आहे हीच फाईल. इथे बघा याने वेब होस्ट मध्ये काय लिहिलं आहे, एक वेब सर्व्हर्स नावाचा ग्रुप टाकलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही आपल्याकडे होस्ट मशीन्स अवेलेबल असणार तर त्यांच्यावर ते प्रोसेस होणार. मी काल तुम्हाला इन्व्हेंटरी फाईल दाखवली आहे, तिथे आपण एक ग्रुप क्रिएट करू शकतो. ठीक आहे ना, राईट. So let's check. Yes, here we are in git add. हा, सी माझ्याकडे आता एन्सिबलचं एक्सटेन्शन अवेलेबल आहे. तर इथे तुम्हाला दिसेल ए चा सिम्बॉल. का एचं यामल तर आपण कुबरनेटिस मध्ये पण लिहितो आणि इकडे पण लिहितो. जेव्हा तुम्ही इथे स्टार्टिंग करणार नेम ने, तेव्हा ते आयडेंटिफाय केली जाते की हा येस यू आर रायटिंग अ एन्सिबल कॉन्फिगरेशन फाईल. ठीक आहे. कुबरनेटिस वाल्या फाईल मध्ये होतं कसं नाही, तिथे कशाने सुरुवात होती, API व्हर्जननी. सो देर आर डिफरंट थिंग्स. तर याने आयडेंटिफाय केलं ही एन्सिबलची फाईल आहे. ओके, गिट ऍड झालाय. गिट कमिट -m डबल कोट Ansible sample file added. Perfect. And now git push. आणि then आपण याला काय करून बघू, एक्झिक्यूट करून बघू. git push origin main. ठीक आहे. आणि इकडे येणार, इथे आपण काय करणार, आपली रिपॉझिटरी आता सध्या बाहेर आहे, जे की आपल्याला बाहेर नकोय. तर आपण याला सिंपली काय करणार, mv batch हे कुठे टाकणार आपण, /etc मध्ये येणार. /etc मध्ये Ansible मध्ये घेऊन येणार, कारण ती बेस डायरेक्टरी आहे, तिथून सगळ्या फाईल्स एक्झिक्यूट होणार आहेत. सो आपण आपल्या बॅच 20 ला तिकडे मूव्ह केले. कळलं. त्यानंतर आता तिथे जाणार आणि cd/etc/ansible batch 20 एंटर. git pull origin main. झालंय का पुश सक्सेसफुल. एंटर. ओके, भरपूर साऱ्या फाईल्स आहेत ज्या आपण इथे पुश नव्हत्या केल्या, तर ते पण आलेल्या आहेत. ठीक आहे. कूल. तर Ansible डायरेक्टरी आलेली असेल, cd Ansible मध्ये जायचं आपल्याला. Ansible मध्ये गेल्यानंतर एक फाईल दिसेल आपल्याला sample.yml. आता याला अप्लाय कसं करायचं, तर Ansible, घाबरता कशाला, मी सांगतो ना. Ansible प्लेबुक कोणती राहणार, Ansible प्लेबुक, आणि कोणती फाईल, sample.yml.
YML. सी वर्क करायला सुरुवात करताय. sample.yml प्ले. फाईलचं नाव पहिले काय देतो तो, फाईलचं नाव, टास्क, गॅदरिंग फॅक्ट. गॅदरिंग फॅक्ट, आता गॅदरिंग फॅक्ट मध्ये तो चेक करतोय की मी कनेक्ट करू शकतो का होस्ट मशीनला. गॅदरिंग फॅक्ट मध्ये काय करतोय तो, चेक करतोय कनेक्ट करतोय का मी होस्ट मशीनला, ते चेक करणार. बघा कनेक्ट केलं का, नाही केला, एरर दिला. आता काय एरर दिलेला आहे बघा, कनेक्शन टाइम आउट, अनरिचेबल. अनरिचेबल का बरं असेल, त्याचा आयपी नसेल किंवा तो एक्सेस होऊ शकत नाही. सिंपल, अनरिचेबल कनेक्शन टाइम आउट. तर सी फेल टू कनेक्ट टू द होस्ट वाया SSH, म्हणजे SSH होत नाहीये. का बरं होत नाहीये, अजून घाबरू नका बाबा, मी सांगतो. तर आपण काय केलंय काल, होस्ट मशीनचा IP ऍड्रेस Ansible ला दिलेला होता. कोणत्या फाईल मध्ये आपण सेव्ह करतोय, कोणत्या फाईल मध्ये सेव्ह करतोय सांगा, होस्ट वाल्या फाईल मध्ये सेव्ह करतोय, बरोबर. तर इथे आपण काय करतोय, सॉरी ls बाहेर निघावं लागेल थोडं, हा अगेन. तर आपला होस्ट फाईल कुठे आहे, इथे, बरोबर. आणि नॅनो करून आपण याला बघितलं तर इथे काय दिसतंय, IP ऍड्रेस 13.233. बट आपण आता इन्स्टन्स स्टॉप केलं होतं आणि त्याला परत स्टार्ट केलेलं आहे, तर IP ऍड्रेस काय झाला असणार आहे, चेंज झालेला असणार आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये आता आपल्याला IP ऍड्रेस कोणत्या टाईपचा पाहिजे, जेव्हा IP ऍड्रेस आपला चेंज होतोय, आपल्याला तसं नाही पाहिजे ना, चेंज नाही व्हायला पाहिजे. मग काय करणार आपण, एक स्टॅटिक IP पाहिजे, राईट. त्यासाठी काय करतो, स्टॅटिक IP जेव्हा पाहिजे असतो तेव्हा काय करतो आपण, इलास्टिक IP माहिती आहे, इलास्टिक IP आपण परचेस करतो. तर ऑर्गनायझेशन्स मध्ये तुम्हाला तेच असणार. बट इथे आता आपल्याला पब्लिक IP घ्यायचा नाहीये. एका VPC मध्ये जर 2 इन्स्टन्स अवेलेबल आहे, एका VPC मध्ये जर 2 इन्स्टन्स अवेलेबल आहे, तर एकमेकांना कम्युनिकेट करणार का, हा मारतोय. एका VPC मध्ये 2 इन्स्टन्स आहे म्हणजे ते सेम नेटवर्क मध्ये आहे, कम्युनिकेट नाही करू शकणार का. मग काय आता अप टू तुम्हाला, 4-5 लोकांना ऑनलाईन मध्ये आठवत आहे का सगळं AWS मधलं, सांगा जरा, आवाज येतोय. पूजा, रोहिणी, सुप्रिया. हा, तर इथे आपण काय करतोय, पब्लिक IP घेतलेला आहे, जो की आता आपल्याला यूज मध्ये राहणार नाहीये कारण तो अवेलेबल नाहीये. पब्लिक IP याचा काहीतरी वेगळा आहे, ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू चेक, इथे काय दिलेलं आहे 3110 होस्ट मशीनचा IP, आणि आपल्या इकडे किती आहे 13 नाही. तर हा मॅच झाला का नाही. कोणता IP मॅच होऊ शकतो, इलास्टिक IP एक सेम राहणार, पण त्याला सोडलं तर प्रायव्हेट IP असतो, जेणेकरून आपण काय करू शकतो, इंटरनली कम्युनिकेट करू शकतो, ठीक आहे. प्रायव्हेट IP ने Ansible सर्व्हर एकाच VPC मध्ये आहे, होस्ट मशीन पण त्याच VPC मध्ये आहे, तर यांचा नेटवर्क एकच आहे, कळलं का. तर Ansible हा इंटरनली याला कम्युनिकेट करू शकेल या IP थ्रू. तर आपण आता काय करणार, ही IP इथे देणार. अरे समजलं का मी काय करतोय, की सब डोक्याच्या वरतून गेलंय, हा समजलं की नाही, समजलंय सर. की तर इथे आता आपण तो IP देऊन देऊ. हा कट करायचा आहे आणि तो पेस्ट करायचा.
Perfect. Then save it. Now Ansible playbook कुठे आपली, तिथे चाललं जायचं, cd batch Ansible, एंटर, आणि अगेन ती कमांड एक्झिक्यूट करून बघू आपण. बघा इथे काय दिलेलं आहे, आता कनेक्शन ट्राय करतोय तो, SSH घेतोय म्हणजेच आता आपल्याला इथे एस टाईप करावं लागेल तेव्हा SSH मिळणार, बरोबर. ठीक आहे, तर आता इथे जर हा एक आहे म्हणून आपल्याला मेसेज एस टाईप करता येईल, बट आपल्याकडे मल्टिपल सर्व्हर्स असेल तर तो एस टाईप करायला मेसेज देईल का, नाही देणार, डायरेक्ट कनेक्शन फेल, एस टाईप करता येत नाही. तर याला काय म्हणतो आपण, काल पण सांगितलेलं, काय म्हणतो आपण या कंडिशनला, या कंडिशनला काय म्हणतो आपण, सांगा लवकर. आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू कनेक्टिंग, आर यू शुअर, काय म्हणतो, होस्ट की चेकिंग म्हणतो आपण त्याला, काल सांगितलं की नाही. सो होस्ट की चेकिंग म्हणतो आपण याला, येस आर नो मध्ये आन्सर करावं लागतं. तर इथे आपण जेव्हा एस करतो एंटर, तेव्हा तो SSH कंप्लीट करणार. सी SSH झालेलं, SSH आपलं झालं आहे. आणि आता हे पूर्ण मेसेजेस त्यांनी कुठे केले प्रिंट, 172 162 वर, 162 सी होस्ट मशीन 162 वर जातोय, शेल ओपन केला आणि हे मेसेजेस तिथे जाऊन प्रिंट केलेले. कळलं का. हा, तर आपली आता पहिली प्लेबुक वर्क करतीये. ठीक आहे, व्हेरी गुड. सो सिंपल, एकदम एकदम सिंपल शी प्लेबुक आपण लिहिली आहे आणि त्याला एक्झिक्यूट करून बघितलेलं आहे. काय कन्फ्युजन नाही. तर आता बघा आपण काय करतोय, इथे टायगर आणि लायन हे दोन वेगवेगळे आहेत, पण मला दोन्ही ठिकाणी सारखा एक मेसेज द्यायचा असेल तर होईल ना. आता इथे आता आपल्याला जेव्हा हे सारखे आपण काहीतरी यूज करतोय, रिपीटेडली काही यूज करतोय, तर आपला अजून एक कन्सेप्ट क्लिअर ओपन होतो. तो कोणता कन्सेप्ट असतो, जेव्हा आपण रिपीटेडली व्हॅल्यूज यूज करतोय आणि तसं आपल्याला नाही करायचं, व्हेरिएबल वाला सेक्शन इथे आपला यूज होईल. ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला रिपीटेडली यूज करायच्या आहे त्या आपण कशात थ्रू यूज करतो, व्हेरिएबल थ्रू यूज करतो. क्लिअर आहे हे माइंड. ठीक आहे, तर आता आपल्याला एन्सिबल मध्ये सर्वात आधी व्हेरिएबल्स बघायचे. सर्वात आधी काय बघायचे, व्हेरिएबल्स. तर आता पहिले दोन व्हेरिएबल्स ते असेल तुमचे, एक असेल ग्लोबल, कोणता व्हेरिएबल असेल, ग्लोबल व्हेरिएबल, आणि दुसरा असेल कोणता, लोकल व्हेरिएबल. कोणता असेल, लोकल व्हेरिएबल. ग्लोबल अँड लोकल. आता हे दोन्ही व्हेरिएबल कशा पद्धतीने आपण यूज करणार ते बघू. तर पहिला व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल बघणार. कोणता, ग्लोबल, जो की लिहायचा असतो आपल्याला इथे वरती होस्टच्या खाली. वॅर कशाने लिहिणार, वॅर्सने लिहिणार. वॅर्सने लिहिल्यानंतर ग्लोबल व्हेरिएबल इथे आपण डिफाइन करणार. कोणता व्हेरिएबल पाहिजे आपल्याला, ॲनिमल. ठीक आहे, कोणता व्हेरिएबल पाहिजे आपल्याला, ॲनिमल इक्वल्स टू, सॉरी इक्वल्स टू नाही, सेमीकोलन. ठीक आहे, आणि इथे नाव देणार आपण कोणता, TIGER, टायगर. कळलं का. आता या व्हेरिएबलला आपण इथे कॉल कसं करणार, ॲनिमल लिहावं लागेल, तर इथे लिहिलं जातं डबल कोट्स यामध्ये, आणि डॉलर लिहिलं जाईल, आणि देन टायगर, सॉरी ॲनिमल. आलं का लक्षात कसं लिहितात ते. ठीक आहे, सिंटॅक्स एकदा चेक करून घेऊ. होऊ शकते मी काही सेमीकोलन कॉमा वगैरे काही मिस केलं असेल तर लेट्स चेक. सिंटॅक्स, लेट मी चेक विथ माय, और इफ this one is available you can go with this.
सी अँसिबल प्लेबुक ही कमांड आहे जे अँसिबल कॉन्फिगरेशन फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी आपण यूज करतोय. तर दोन व्हेरिएबल आपण आधी यूज करतोय. कोणते कोणते? लोकल अँड ग्लोबल. तर ग्लोबल व्हेरिएबल आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे. कुठे? वरती. जो की पूर्ण टास्क, कितीही टास्क असू द्या, ते त्या प्रत्येक टास्क वर तो अप्लाय होईल. इथे पण काय आपल्याला दिलंय, इथे पण आपल्याला व्हेरिएबल देता येईल. समजलं? आता जेव्हा हे प्रिंट होणार, कोणता ॲनिमल प्रिंट होणार? टायगर होणार. समजलं? ओके. थिंग आहे. ओके. सो इन व्हेरिएबल, very default variables are which one? Global and local. ठीक आहे. तर तेच आपण बघतोय एक्झाम्पल मध्ये. सिंटॅक्स मध्ये कुठे लिहिलंय की इकडे मी इकडे नाही आहे. सो आय विल शो यू अ सॅम्पल फाईल हिअर. नॉट दिस. ओके. सो सी कशा पद्धतीने लिहिलं आहे. तर डबल कोट्स मध्ये लिहिलेला दिसतोय. तर डबल कोट मध्ये लिहिलंय का पण नाही. तर याला आपल्याला काय करायचं आहे? डबल कोट मध्ये लिहायचं आहे. आणखी इथे येस हे नाहीये, नॉर्मल. ओके. नाउ इट्स परफेक्ट. आणि एक्सटेन्शन बरोबर लिहिलंय का इथे? व्हेरिएबल कॉलिंग डबल कोट्स मध्ये वर आहे. ओके. डॉलर साइन नहीं है. आणि ट्राय करतोय याला मी डबल कोट्स मध्ये ऍड करायचं, तर एरर येतोय. सो सिम्पली हा, तर मी आपण याला काय करू आता? एक्झिक्यूट करून घेऊ. ठीक आहे. तर सिंपल आपल्या कमांड्स git add आणि इकडे पुश करणार आणि एक्झिक्यूट करणार. राईट. सो git pull origin main. ओके. आता झालंय. ठीक आहे. तर अप्लाय करून बघूया आपली फाईल. सी वर्क झालेलं आहे. वर्क झालेलं दिसतंय. कॅट सॅम्पल. बघा काय केलंय. ॲनिमल मध्ये आपण काय केलंय? एक सिंपलचा व्हेरिएबल, आणि तो व्हेरिएबल इथे पण प्रिंट झाला आणि इथे पण प्रिंट झालेला आहे. दिसतंय व्यवस्थित? तर ह्या व्हेरिएबल, ह्या टाइपची जर आपण व्हेरिएबल यूज करतो तर त्यांना काय म्हणतो आपण? व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल. का बरं ग्लोबल व्हेरिएबल बनवतोय? कारण पहिला टास्क इथे पण तो प्रिंट होतोय, दुसरा टास्क इथे पण तो प्रिंट होतोय. असे कितीही टास्क लिहा, जर तुम्ही हे डिफाइन केला इथे व्हेरिएबल, तर तो व्हेरिएबल प्रिंट होणार. ओके. ग्लोबल व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल म्हणजे काय? तो लोकल व्हेरिएबल एक असा व्हेरिएबल असतो जो लोकली एका पर्टिक्युलर टास्कला डिफाइन असतो. ठीक आहे. लोकल आणि ग्लोबल मध्ये असं समजायचं की आपल्या घरी काही एखादं सामान आहे जे आपण सर्वात आधी कुठे बघतो? आपल्या घरी बघणार. बाहेर जाणार का? नाही. जर आपल्या घरी अवेलेबल नाहीये तर तो बाहेर जाणार. तर येस, जो होम वाला सिस्टम आहे तो म्हणजेच कोणता? तर इथे व्हेअर द्यावा लागेल. म्हणजेच काय असणार? या टास्क कडे नेम प्रिंट टायगर 2 कडे त्याचा पर्सनल एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. त्याचा एक पर्सनल व्हेरिएबल
अवेलेबल आहे तर तो बाहेर जाणार का? नाही. प्रायोरिटी कुणाची जास्त राहणार? जो त्याच्याकडे अवेलेबल आहे त्याची. सो आता हा टास्कच्या आतमध्ये आपण डिफाईन करतोय आणि इथे पण आपण मी काय करणार ॲनिमल लिहिणार. ठीक आहे. आणि इथे मी ऑप्शन देणार याला काय लायन. ओके. नाव क्विकली याला एक्झिक्युशन करून चेक करू की तो प्रिंट कोणता करेल. हा वन मोर थिंग मी एक आणखी टास्क लिहितोय इथे थर्ड वाला जस्ट फॉर मोर क्लिअरन्स राईट. आणि इथे पण काय प्रिंट टायगर 3 देतो. ठीक आहे. प्रिंट ॲनिमल 1 ॲनिमल 2 आणि इथे काय देणार ॲनिमल 3. समजलं. 3 टास्क लिहितोय मी. पहिल्या टास्कचं नाव देतोय ॲनिमल 1, दुसऱ्या टास्कचं नाव देतोय ॲनिमल 2, तिसऱ्या टास्कचं नाव देतोय ॲनिमल 3. तर पहिल्या टास्क मध्ये कोणता ॲनिमल यायला पाहिजे? टायगर. दुसऱ्या याच्यात कोणता ॲनिमल यायला पाहिजे? टायगर. कसं येईल? लायन येणार. कसं काय? नाही, हा व्हेरिएबल याचा आहे. ठीक आहे. बघ काय केलंय आपण इथे. हा जो टास्क आपला डिफाईन करतोय आपण ह्या टास्कच्या आतमध्ये हा व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आपण बाहेर लिहिलंय का कुठे? नाही. आणि इथनं लिस्ट चालू होतीये. इथून लिस्ट चालू होते थर्ड वाल्या टास्कची. ठीक आहे. समजलं? ठीक आहे. ओके. सो सिंपल. लेट्स एक्झिक्यूट इट फास्ट. commit then push. Perfect. Here git pull. सो ग्लोबल आणि लोकलचा कन्सेप्ट समजला. आता एक्झिक्यूट करून बघा लोकल वाला परफॉर्म होतो की नाही. सी वर्क करायला सुरुवात करतोय. आता बघा काय झालेलं आहे. 2 ठिकाणी 2 टास्क मध्ये टायगर प्रिंट झालाय आणि मधात जो सेकंड आपला टास्क आहे त्यामध्ये कोणता आहे? लायन. कन्फ्युजन नाही. आता बघा सेम एक्झाम्पल मी जे म्हटलं तुम्हाला की आपण आपल्या जवळ असेल ती गोष्ट आधी यूज करणार. बाहेर जाणार का? नाही. जर आपल्याकडे आहे नाही तर आपण दुसऱ्या मार्केटमध्ये जाणार आणि परचेस करणार. परफेक्ट. तर सेम कन्सेप्ट इथे आहे. जोपर्यंत याच्याकडे याचा ऑफिशियल व्हेरिएबल अवेलेबल आहे, लोकल व्हेरिएबल अवेलेबल आहे, तो ग्लोबल व्हेरिएबल कडे जाणार का? नाही. तो आधी इथलाच यूज करणार. बाबा माझ्याकडे आहे, तुम्ही बाकीचे बघून घ्या. असं ते कन्सेप्ट आहे. समजलं? तर ग्लोबल आणि लोकल समजलाय. व्हेरी गुड. सो सध्या आपण इथेच थांबू. दुसऱ्या याच्यात चेक करून बाकीचे दुसरे व्हेरिएबल्स.